या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आता आपल्या सोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते ॲडव्होकेट अमोल बातेले। अमोलजी नमस्कार। अमोलजी आवाज येतोय माझा आपल्यापर्यंत? हो येतोय नमस्कार म्हणालो मी। राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या प्रतिभाताई शिंदे आपल्या सोबत आहेत। ताई नमस्कार। नमस्कार। राजकीय विश्लेषक किरण तारे सर आपल्या सोबत आहेत। किरण सर नमस्कार, स्वागत आहे आपलेही। नमस्कार। आणि काही वेळातच विधिमंडळाचे माजी प्रधान सचिव डॉक्टर अनंत कळसे आपल्या सोबत असतील, जे यातल्या कायदेशीर बाबीच्या आहेत ते आपल्याला समजून घ्यायला मदत करतील। किरण सर सुरुवात तुमच्यापासून करूयात। आज सगळ्याला तुम्ही स्पर्श केलात। अनंत कळसे सर आपल्या सोबत थ्रू झालेले। कळसे सर, खरं तर या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात जेव्हापासून झाली तेव्हा यातले कायदेशीर खाचेखोचे काय आहेत ते तुम्ही आम्हाला समजावून सांगता, पण आज मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की ज्या कायद्याबद्दल आपण बोलतोय, ज्या लोकप्रतिनिधी कायद्याबद्दल ही सगळी चर्चा सुरू आहे, ज्याच्या अंतर्गत ही कारवाई होणार आहे, इसेन्स काय आहे त्या कायद्याचा? तो नुसता कायदा नाहीये, त्या कायद्याला एक उद्दिष्ट आहे। आणि आज जर हे होत नसेल जे किरण सर म्हणतात, तर आपण त्या कायद्याच्या उद्दिष्टाला खळता फासतोय, जे उद्दिष्ट एक व्यापक उद्दिष्ट आहे देशाच्या लोकशाहीसाठी। मॅडम, हे जे प्रकरण आहे ना, हे अत्यंत गुंतागुंतीचं प्रकरण आहे आणि या प्रकरणाचा सविस्तर उहापोह करायचा झाला की त्याच्यात 4-5 टप्पे आहेत। प्रथमतः मी आपल्याला याचा कलम 4 जो आहे, रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट, यामध्ये जी तरतुदी होत्या त्यामध्ये पूर्वी 3 महिन्याची शिक्षा झाल्यानंतर, एखाद्या सदस्याला शिक्षा झाल्यानंतर त्याला 3 महिने वेळ मिळत असे, पण 2013ला सुप्रीम कोर्टाने लिली थॉमस या प्रकरणामध्ये असं जजमेंट दिलं की इन्स्टंट डिस्क्वालिफिकेशन, ज्या दिवशी कॉम्पिटंट कोर्टाने कुठल्याही क्रिमिनल किंवा सिव्हिल कायद्याखाली जर 3 महिन्याच्या वर त्याला 2 वर्षाच्या वर जर शिक्षा दिली असेल, कोर्टाने शिक्षा दिली असेल, तर तो तातडीने त्याच डेटला डिस्क्वालिफाय होईल। हे सुप्रीम कोर्टाचं लिली थॉमस। बरोबर आहे सर, पण मला तुम्हाला हे विचारायचे की हे जेव्हा तुम्ही सांगता, म्हणजे का सुप्रीम कोर्टाला हे सांगा? असं तर नाही की सुप्रीम कोर्ट असं फक्त एखादा निर्णय देतंय म्हणून ते करतं, असं तर नाही की लोकप्रतिनिधी कायदा नुसता काढायचा म्हणून, काहीतरी त्याच्या मागे विचार असतो। मला हे जाणून घ्यायचंय की विचार काय आहेत या कायद्यामागचे? जेव्हा सुप्रीम कोर्ट म्हणतं की ते 3 महिन्यांची सुद्धा मुभा आम्ही देणार नाही, त्यावेळेस त्यांचा थॉट काय आहे? मी सांगतो, यामागचं रिझनिंग किंवा रॅशनल असं आहे, बरेचसे सदस्य, विधानसभेचे सदस्य, लोकसभेचे सदस्य, ह्या 3 महिन्याच्या मुदतीचा फायदा घेऊन ते अपील करायचे कोर्टामध्ये आणि एका कोर्टातून दुसऱ्या कोर्टामध्ये जायचे आणि महिने निकाल लागत नव्हते आणि त्यांना आपोआप त्याच्यापासून इम्युनिटी मिळायची। म्हणजे एक प्रकारे हा कायद्याचा गैरवापर होत होता। इट इज अ मिसयूज ऑफ द प्रोव्हिजन ऑफ द लॉ। त्यामुळे संसदेने यामध्ये दुरुस्ती करणं अपेक्षित होतं, पण संसदेने काही दुरुस्ती केलेली नाही। त्यामुळे सुप्रीम कोर्टाने या लिली थॉमस या प्रकरणामध्ये असं जाहीर केलं, असं डिक्लेअर केलं रिझल्ट, की ज्या दिवशी त्यांना 2 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक शिक्षा होईल त्याच दिवशीपासून त्यांचं डिस्क्वालिफिकेशन लागू होईल। हा पहिला मुद्दा झाला। आता याच्यामध्ये प्रोसिजरल पार्ट असा आहे, कारण आपल्या संविधानामध्ये प्रोसिजरला फार महत्व आहे। आर्टिकल 21 जरी आपण बघितलं, नो पर्सन शॅल बी डिप्राइव्ड ऑफ हिज लाईफ अँड पर्सनल लिबर्टी। माईक सोडून द्या, त्याच्यामुळे खरखरते, आवाज खरखरते, सोडून द्या तो। हा बोला। प्रोसिजर एस्टॅब्लिश बाय लॉ। इव्हन आपण, मी एक साधं उदाहरण देतो, कसाबला सुद्धा आपण एवढ्या लोकांचे त्यांनी मारले, खून केले, बंदुकीच्या गोळ्या झाडल्या, पण त्याच्या बाबतीत सुद्धा म्हणजे ट्रायल चालली, त्याच्यानंतर हायकोर्टात गेलं, सुप्रीम कोर्टात गेलं, त्याच्यानंतर राष्ट्रपतीकडे दयेची याचना, ह्या सगळ्या प्रोसिजर कायद्याच्या पालन करून त्याला फाशी दिलं गेलं। कारण आपल्या भारतामध्ये रूल ऑफ लॉ, कायद्याचं राज्य, ही संकल्पना आपण स्वीकारली आहे स्वातंत्र्यानंतर। तर त्यामुळे याच्यामध्ये प्रोसिजर 191 मध्ये दिलेली आहे, ती मी आपल्याला सांगितली की राज्यपालांना हे अंतिम अधिकार आहे, राज्यपालांकडे हे प्रकरण पाठवायला पाहिजे। जी नोटिफिकेशन विधिमंडळ सचिवालयाने काढल्यानंतर राज्यपालांकडे जाईल, राज्यपाल मग त्यामध्ये इलेक्शन कमिशनचा सल्ला घेतील आणि मग कारवाई करतील। अशा प्रकारे ही दुसरा टप्पा आहे या प्रकरणाचा। आता जे जजमेंट आलेलं आहे हे तिसरा टप्पा। हायकोर्टाचं असं जजमेंट आलेलं आहे, त्यांनी कन्व्हिक्शनला स्टे दिलेला नाही, शिक्षेला स्टे दिलेला नाही, फक्त हेल्थ ग्राउंडवर। म्हणजे मला जे कळलं, त्यांच्या आरोग्याच्या कारणास्तव ते लीलावती हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे, त्यांची अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी काय काय व्हायचे त्यांच्या चाचण्या चालू आहे। त्यामुळे त्यांना आरोग्याच्या ग्राउंडवर, हेल्थ ग्राउंडवर त्यांना त्या बेल मिळालेला आहे, शिक्षेला त्यांनी तूर्त स्थगिती दिलेली आहे, असं एक काहीतरी प्रकरण दिसतं। आणि यामध्ये आता ते सुप्रीम कोर्टात जाणार वगैरे असं
टीव्हीच्या न्यूजवरून दिसतो. हा तिसरा टप्पा झाला. चौथा टप्पा जो आहे त्यांची आमदारकी जी आहे ती इन्स्टंट त्याच दिवशी गेलेली आहे. हम्म. व्हेरी क्लिअर इन द लॉ इटसेल्फ. पण मग कोर्ट असं का म्हणते आज, म्हणजे आज जी माहिती आली त्याच्यानुसार कोर्ट असं म्हणते की विधिमंडळाच्या अध्यक्षांनी तो निर्णय घ्यावा. तेच सांगतो ना, आर्टिकल 191 मध्ये जी प्रोसिजर दिलेली आहे की प्रकरण राज्यपालांकडे पाठवायला पाहिजे, राज्यपाल त्यावर निर्णय घेण्यासाठी मग इलेक्शन कमिशनला पाठवतील. त्यामुळे कोर्टाने असं म्हटलं असावं की ते प्रकरण विधिमंडळ सचिवालयाने, म्हणजे माननीय अध्यक्षांच्या अखत्यारीखाली जे विधिमंडळ सचिवालय असतं त्या सचिवालयाने ती नोटिफिकेशन काढावी, ती माननीय राज्यपालांकडे पाठवावी, राज्यपाल ते इलेक्शन कमिशनकडे पाठवतील आणि कमिशनचा सल्ला मिळाल्यानंतर त्यावर निर्णय घेतील. असे 4 टप्पे या प्रकरणात आहे. ठीक आहे. हा, अमोलजी सांगा, विरोधकांची काय, सगळेजण यासाठी सहभागी झालात कार्यक्रमात, आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार. धन्यवाद. आणि लक्षवेधीमध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.